नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय आहे? कारक. काय आहे तिचं नाव? कारक. आणि कारक यांचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, पहिलं आपण बघणार आहे की कारके हे आहेत काय. काय बघणार आहे की कारक हे आहेत काय. तर कारक काय आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. संज्ञा या सर्वनाम के, संज्ञा किंवा सर्वनाम से ज्या रूपात उसका संबंध वाक्य अन्य शब्दों से जोड़ा जाए उसे कारक कहते हैं. नीटप्रमाणे ऐकून घ्या. कारक. कारक कोणाला म्हणत आहे? संज्ञा किंवा सर्वनाम त्यांच्या रूपात कोणताही संबंध वाक्य जोडून जात आहे किंवा नवीन शब्द जोडून जात आहे त्यांना आपण कारक असंही म्हणतो. कळलं का काय? पुन्हा सांगत आहे, नीटप्रमाणे ऐकून घ्या. संज्ञा किंवा सर्वनामता ज्या रूपात संज्ञा किंवा सर्वनामच्या त्या रूपात त्यांचा संबंध वाक्य अन्य शब्दातून जोडून जात आहे त्यांना आपण कारक असंही म्हणतो. आणि इथे बघा, पहिला लताने उपहार लाया. लता यांनी काय आणले? उपहार आणले आहे. लता यांनी काय आणले आहे? उपहार आणले आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे ने, हा जे ने कारक आहे, हा तुमचा ने काय आहे? कारक आहे. तर याबद्दल कसं परिवर्तन होऊन जात आहे ते आपण बघणार आहे. दुसरा बघा, उसका बेटा होनहार है. त्यांचा बेटा होनहार आहे. तर याबद्दल तुम्ही पाहणार की उसका, तर का हा जोडून जात आहे त्यांना आपण संबंध करतात त्याप्रमाणे येतात कारक उत्पन्न होऊन जात आहे. तिसरा बघणार, विद्यालय में छात्र है. कुठे छात्र आहे? विद्यालय मध्ये छात्र आहे. तर याबद्दल में हा संबंध वाक्य अन्य शब्दून जोडून जात आहे तर त्यांना आपण कारक असंही म्हणतो. इथे चौथा बघा, अजयने तर्कश से बाण निकाला. अजय यांनी तर्कश, कुठे? तर्कश यातून बाण काढलेला आहे. तर याबद्दल तुम्ही पाहणार की अजय यांनी कुठे बाण आणलेला आहे? तर्कशातून बाण आणलेला आहे. तर याबद्दल तुम्ही पाहणार की असं परिवर्तन कशाप्रमाणे होऊन जात आहे हे सगळं तुम्ही पाहणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, इथे काय दिलेलं आहे? उपयुक्त वाक्यात काय दिलेलं आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. उपयुक्त वाक्यों में ने, का, में, से आदि शब्दों का प्रयोग हुआ है. उपयुक्त वाक्यातून में, ने, का, में हा सगळं जे शब्द दिलेले आहेत त्यांचा प्रयोग केलेले आहेत. यदि हम इन शब्दों को हटा दे, आता आम्ही या शब्दाला हटवून देणार आहे म्हणजे हटवणार आहे, तो हम वाक्यों के अर्थ को ठीक से नहीं समझ सकते. तेव्हा आम्ही वाक्याचे जे अर्थ आहे त्याला आपण नीटप्रमाणे नाही समजून घेणार आहेत. तर वाक्यों का अर्थ ठीक से समझाने के लिए उपयुक्त शब्दों की जरूरत होती है. वाक्यात यांचं अर्थ दिलेले जे आहे, वाक्यात यांचं अर्थ ठीकातून म्हणजे ठीक प्रमाणे समजून घेणारा किंवा उपयुक्त शब्दातून जरूरत काय आहे ते आपल्याला दिलेले आहे. इन शब्दों को हिंदी व्याकरण में कारक चिन्ह कहते हैं. या शब्दातून हिंदी व्याकरणातून कारक चिन्ह असंही म्हणतं. काय म्हणतं? कारक चिन्ह असंही म्हणतं. ये कारक विभक्तिया चिन्ह है. आणि हा कारक विभक्तीचं काय आहे? चिन्ह आहे. हा कारक विभक्तियाचा चिन्ह आहे. इनका प्रयोग से वाक्य में आए सभी शब्दों के परस्पर संबंध का हमें पता चलता है. हा जे चिन्ह आहे, हा जे विभक्ती चिन्ह आहे यांचा प्रयोग करण्यासाठी किंवा यांचा प्रयोग वाक्यातून येणारे नवीन शब्द यांच्या परस्पर संबंध होऊन जात आहे किंवा परस्पर संबंध जोडून जात आहे तर यांचं परिवर्तन अशा प्रमाणे आपल्याला माहीत पडणार आहे. कळलं की नाही? हो, तर अजून काय आहे बघून घ्या. आता बघा, इथे कारक व विभक्ती, इथे तुम्हाला दोन चिन्ह दिलेले आहे, कारक किंवा विभक्ती. इथे बघा क्रमांक आणि इथे कारक आणि इथे कारक चिन्ह. तर याप्रमाणे कसं परिवर्तन होऊन जाते किंवा कारक काय आहे त्यांचं चिन्ह कोणतं आहे ते पण तुम्ही बघून घ्या. पहिला बघा कर्ता कारक. पहिला काय आहे? कर्ता कारक. तर ने परसर्गरहित. कर्ता कारकचं काय येणार कारक चिन्ह? ने परसर्गरहित. ने परसर्गरहित. दुसरं जे तुमचं आहे कर्मकारक. दुसरं काय आहे तुमचं? कर्मकारक. तर याबद्दल को परसर्गरहित. को परसर्गरहित. तर याप्रमाणे कर्म जे कारक आहे त्यांचा बदलाव कशाप्रमाणे होत आहे? को परसर्गरहित.
तिसरा जे तुमचा आहे करणकारक, तिसरा तुमचा कोणता आहे करणकारक, तर याबद्दल से के द्वारा, याबद्दल काय होणार से के द्वारा, तर असाप्रमाणे असा परिवर्तन होऊन जात आहे. इथे बघणार तुम्ही संप्रदानकारक, कोणता बघणार संप्रदानकारक, तर याबद्दल के लिए को, तर याबद्दल काय होणार के लिए को, तर हा जे संप्रदानकारक आहे त्याबद्दल दोन कारक चिन्ह येतात, कोणता के लिए आणि को, कोणता आहे दोन के लिए आणि को, तर याबद्दल संप्रदानकारकचा हा दोन कारक चिन्ह आहे. आता इथे आपण बघणार आहे अपादनकारक, अपादनकारक काय आहे से, अपादनकारक काय आहे से, तर याबद्दल तुम्ही अपादनकारक यांचं चिन्ह काय आहे से. आता इथे पाहणार आहे संबंधकारक, काय आहे संबंधकारक, संबंधकारकचं काय होते का के की, काय आहे का के की, रा रे री, ना ने नी, नीट प्रमाणे ऐकून घ्या, पुन्हा मी सांगत आहे संबंधकारक काय आहे, संबंधकारक आहे का के की, रा रे री आणि इथे ना ने नी, तर याबद्दल संबंधकारकचं असंही होऊन जात आहे. आता आपण पाहणार आहे अधिकरणकारक, अधिकरणकारक काय आहे मे और पर, अधिकरणकारक काय आहे मे आणि पर, तर याबद्दल अधिकरणकारक मे आणि पर आहे, तर याबद्दल यांचं पण दोन कारक चिन्ह आहे, अधिकरणकारक यांचा दोन कारक चिन्ह आहे, कोणकोणता आहे मे किंवा पर यांचं बघा, अधिकरण कारक मे पर हा दोन कारक चिन्ह आहे अधिकरण कारक पण. संबोधन कारकचं काय होणार हे अरे, संबोधन कारक यांचं काय होणार हे अरे, तर याबद्दल तुम्ही पाहणार की जे कानक चिन्ह आहे त्यांचं दोन कोणकोणतं आहे, करणकारक मध्ये दोन आहे, संप्रदानकारक मध्ये दोन आहे आणि अधिकरण आणि संबोधन हा बद्दल तुम्ही दोन दोन कारक चिन्ह पाहणार. तर याबद्दल तुम्हाला कसं जाणून पाहिजे की हा कर्ताकारक आहे किंवा हा वेगळे आहे ते आपण आता पाहणार आहे, तर चला बघून घ्या. बघा, परसर्ग या विभक्ति कारक चिन्ह को परसर्ग का विभक्ति भी कहते हैं. परसर्ग, परसर्ग हा जे विभक्ति कारक आहे किंवा परसर्ग यांचा विभक्तीचे कारक त्यांचं चिन्ह जे आहे त्यांना आपण परसर्ग किंवा विभक्ति भी कहते हैं, जैसे ने को से आदि. पुन्हा सांगत आहे मी, नीट प्रमाणे ऐकून घ्या. बघा इथे परसर्ग या विभक्तियां, परसर्ग या विभक्ती कारक चिन्ह को, कारक चिन्हाला परसर्ग किंवा विभक्तियां भी कहते हैं. कारक चिन्हाला परसर्ग या विभक्तियां भी म्हणते, जसे ने को से आदि. आता पहिला आपण जे कारक आहे ते आपण बघणार आहे, तर पहिला कारक कोणता आहे कर्ताकारक, कोणता कारक आहे कर्ताकारक. वाक्य के जिस शब्द से, वाक्याचे जे शब्दातून शब्द से कार्य करने वाला बोध होता है उसे कर्ताकारक कहते हैं. आता कर्ताकारक काय आहे नीट प्रमाणे ऐकून घ्या, पुन्हा सांगत आहे मी. कर्ताकारक आहे की वाक्यात जे शब्दाला कार्य करणाऱ्या, वाक्यात जे शब्दाला कार्य करणारा किंवा कार्य करण्याचा बोध होऊन जात आहे त्यांना आपण कर्ताकारक असंही म्हणतो. कळलं का हो, पुन्हा सांगत आहे मी, नीट प्रमाणे ऐकून घ्या. वाक्यात ज्या शब्दाचं कार्य करणाऱ्या किंवा कार्य करण्याचं बोध होऊन जातात त्यांना आपण कर्ताकारक असंही म्हणतो. जसे इथे पहिला बघणार विद्याने गाणा गाया, तर विद्या या गाणा गात आहे म्हणजे ते कार्य करण्यात आहे किंवा कार्य करत आहे, तर याबद्दल यांना आपण कर्ताकारक असंही म्हणतो. दुसरा बघा हर्षिता खेळ रही है, तर याबद्दल तुम्ही पाहणार की हर्षिताचे काय करत आहे खेळत आहे, तर याबद्दल हर्षिता खेळ रही हे कार्य करत आहे, तर याप्रमाणे यांना आपण प्रसंग किंवा विभक्ती असंही म्हणतो. आता अजून काय आहे बघून घ्या. दूसरा है तुमचा कर्मकारक, दूसरा कोणता है तुमचा कर्मकारक. वाक्य में क्रिया का फल जिस संज्ञा या सर्वनाम शब्द पर पड़ता है वह कर्मकारक कहलाता है. वाक्य यांचं क्रियाचं जे फल, वाक्य यांचे क्रियाचं जे फल ज्या संज्ञा किंवा सर्वनाम शब्दातून पडत आहे त्यांना आपण कर्मकारक असंही म्हणतो, त्यांना आपण काय म्हणतो कर्मकारक असंही म्हणतो. पुन्हा सांगत आहे कर्मकारक यांची परिभाषा नीट प्रमाणे तुम्ही ऐकून घ्या. वाक्यात जे क्रियाकाल, वाक्यात जे क्रियाचा फळ ज्या संज्ञा किंवा सर्वनाम शब्दातून पडत आहे त्यांना आपण कर्मकारक असंही म्हणतो. कळलं हो. जसे अध्यापक ने छात्र को पढ़ाया, तर अध्यापकने काय केले छात्राला अभ्यास केले, तर को आणि ने हा जे काय आहे तुमचं कर्मकारक आहे. इथे बघा
ताहेर फल खाता है, तर ताहेर फल खाता आहे तर याप्रमाणे ते कर्म करत आहे, तर यांना आपण कर्मकारक असंही म्हणतो. कळलं की नाही? हो. तर चला अजून काय आहे इथे बघा. तिसरा तुमच्या समोर आलेला आहे करणकारक. काय आलेला आहे? करणकारक. तर याबद्दल करण का अर्थ है साधन या माध्यम होता है, जिस माध्यम से साधन से कर्ता क्रिया करते हैं उसे करणकारक कहते हैं. तर याप्रमाणे इथे तुम्ही बघणार आहे की करणकारक काय आहे. काय करणार आहे? करणकारक काय आहे? तर करणकारक यांचा अर्थ काय? करण का अर्थ है साधन या माध्यम होता है. करण यांचा अर्थ आहे साधन किंवा माध्यम. नीटप्रमाणे ऐकून घ्या पुन्हा. करण यांचा अर्थ आहे साधन किंवा माध्यम होते. ज्या माध्यमातून किंवा ज्या साधनातून कर्ता क्रिया करते है. कर्ता जे क्रिया करतात त्यांना आपण करक कारण म्हणतात. जे कर्ता क्रिया करत आहे त्यांना आपण करक कारण असंही म्हणतात. जसे छात्र पेन्सिल से लिखते हैं. छात्र कशावर लिहित आहे? पेन्सिलवर. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की छात्रने काय आपलं जवळ घेतलेले आहे? पेन्सिल. तर याप्रमाणे छात्र पेन्सिल से लिखते हैं. तर छात्र हा पेन्सिल तर लिहत आहे. तर याप्रमाणे इथे पहिला झालेला आहे. दुसरा बघा. रामू ने रस्सी के द्वारा जाल बनाया. रामूने काय केले? रस्सी याद्वारा जाल बनवला आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार इथे की कशाप्रमाणे यांच्या जे रामू आहे ते रस्सी के द्वारा जाल बनाया. तर याप्रमाणे तुम्ही बघणार हे जे करणकारक आहे त्याबद्दल पेन्सिल हा से शब्द जोडून जात आहे आणि रामू के रस्सी के द्वारा जाल बनाया. तर हा बद्दल तुम्ही बघणार की यांच्या माध्यमातून किंवा हा साधनातून हा कार्य केलेले आहे. तर छात्र यांनी से पेन्सिल से तर हा यांचा साधन आहे. रामूने रस्सी के द्वारा तर हा यांचा साधन आहे आणि याच्याबद्दलही त्यांनी कर्ताचं कार्य दिलेले आहे. तर याप्रमाणे यांचं असं परिवर्तन होऊन जात आहे की कशाप्रमाणे करण के द्वारा असंही केलेले जात आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा जे कर्ताकारक आहे त्यांची परिभाषा आणि त्यांची विभक्ती आणि त्यांचे काही प्रकार पण आपण पाहिले. तर हा प्रकारबद्दल आपल्याला हा माहीत झालेला आहे की हा जे शब्द जोडून जात आहे किंवा जे क्रिया करत आहे त्यांचा बदलाव कशाप्रमाणे होऊन जात आहे किंवा त्यांचा उपयोग कशाप्रमाणे करून जात आहे हा सगळं आपण इथे पाहिलेले आहे. आणि यांचं उदाहरण पण पाहिले की विभक्ती काय असतात आणि कारक काय असतात. कारकबद्दल विभक्तीचं परिवर्तन कशाप्रमाणे होऊन जात आहे, त्यांच्यावर कोणता शब्द जोडून जात आहे किंवा त्यांचा संबंध कोणता आहे हे सगळं आपण इथे पाहिलेले आहे. तर याबद्दल तुम्हाला मी सांगत आहे कशाप्रमाणे त्यांचं परिवर्तन करून आणि त्याप्रमाणे त्यांच्या शब्दांचा अर्थ कशाप्रमाणे करून जात आहे हा सगळं आपण इथे पाहिलेले आहेत. याबद्दल आपण हे पण पाहिले की कशाप्रमाणे यांची विभक्ती जे आहे त्यांचं वेगळे चिन्ह आहे आणि त्यांचं जे कारक चिन्ह आहे ते वेगळे आहे. तर या कारक चिन्हाचं क्रियातून कसं रूपांतरण करून येत आहे हा सगळं आपण इथे पाहिलेले आहे. कळलं की नाही? हो. तर याबद्दल तुम्ही सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि जिथे जिथे तुम्हाला वाटते की तिथे तिथे तुम्हाला नाही समजले तर परत परत ऐकून घ्या. जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हाही तुम्हाला पुन्हा समजणार आहे आणि सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे लिहून घ्या. जेव्हा तुम्ही लिहून घेणार तेव्हा तुम्हाला आणखी समजणार की अशाप्रमाणे हा सगळं व्यवस्थित केलेलं आहे. कळलं? हो. तर आजचा हा जे आपण काय शिकलो, आज आपण कारक हा यांची परिभाषा किंवा त्यांचं काही छानपण पाहिले आहे. त्याबद्दल आपल्याला कशाप्रमाणे कसं करायचं हा सगळं मी तुम्हाला व्यवस्थित आणि नीटप्रमाणे इथे दिलेले आहे. त्यांचं तुम्हाला कुठे रूपांतर होऊनचं हे सगळं तुम्हाला इथे माहीत जाणार आहे. तर याबद्दल तुम्ही हा सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्या, त्याला लिहून घ्या आणि त्यांचे प्रकार कशाप्रमाणे मी तुम्हाला दिलेले आहे ते तिथे मी चार्ट बनवलेले आहे. तर चार्ट कशाप्रमाणे दिलेले आहे तर तुम्हाला लवकर समजणार. जेव्हा तुम्ही हा चार्ट बनवणार तेव्हा तुम्हाला आणखी लवकर समजणार आहे आणि त्यांचा चार्टमध्ये तुम्ही एक मोठा कागदावर लिहून घ्या आणि आपल्या खोडीतून दिवाळत आहे त्यामध्ये चिटकून जात. तेव्हा तुम्ही परत परत त्यांना पाहणार किंवा दिसणार किंवा ऐकणार. तर त्याबद्दल तुम्हाला लवकरच लवकर हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे समजून घेणार आहे. तर याबद्दल आज आपण काय शिकलो पुन्हा मी सांगत आहे. आज आपण कारक शिकलो, विभक्ती शिकलो, त्यांचं चिन्ह कशाप्रमाणे येतात ते पण शिकलो आणि त्यांची परिभाषा आणि त्यांचे काही उदाहरण पण पाहिलेले आहेत. तर याबद्दल हा सगळं आज आम्ही शिकलो. कळलं? हो. धन्यवाद.